एखादी व्यक्ती हक्काची आहे, एखादं नातं हक्काचं आहे म्हणून किती हक्क दाखवायचा, किती पॉझिटिव्ह असायचं. जेव्हा बाउंड्री लिमिट ही आपल्याला लक्षात येत नाही ना, तेव्हा नात्यात इरिटेशन वाढतं. बघा, नातं दोन व्यक्तींनी बनतं. मग एखादा व्यक्ती जेव्हा दुसऱ्याबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह असतो ना, तो हळूहळू त्या व्यक्तीला कंट्रोल करायला लागतो. आणि गोड गैरसमज असा की त्याला वाटतं की तो आनंदात आहे त्या व्यक्तीसोबत, आणि ती व्यक्ती सुद्धा कधी कधी तुमच्या प्रेमामुळे समोरचा व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करून दाखवत नाही, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून. पण ही जी कंट्रोलिंग अशीच राहिली ना, तर हळूहळू इरिटेशन इतकं वाढतं की नातं हे ठिसूळ बनतं. एक जी आपण स्पेस म्हणतो ना, ती नात्यात असलीच पाहिजे. जशा तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत तशाच त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा. कारण नातं हे दोन व्यक्तीने बनलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा एखाद्यावर थोपणे आणि त्याने त्या मुकाट्याने ऐकणे, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो, हा जो हक्क आहे, हा हक्क नात्यातला गोडवा हा नष्टच करून देतो. त्याच्यामुळे स्पेस ही प्रत्येक नात्यात असलीच पाहिजे.